17चे गावी शून्याचा विस्तार प्रणव निराकार सदैव असे पश्चिम पूर्व असे शुक्ल कृष्ण नारी दैवी आणि आसुरी वेगे शोधा ज्ञानदेव म्हणे अधर्मात्रा अर्धमात्रा कोणती मसुर मात्रा आहे ती दोन्ही भाव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 4 आणि माऊलींनी या श्लोकवर 93 क्रमांकाच्या ओवीत अर्थात ज्ञानेश्वरीमध्ये 8व्या अध्यायामध्ये केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अधिभूतं क्षरो भाव पुरुषश्चादिदैवतम अधियज्ञ मे अत्र देह भृतांवर. अर्थात भगवान श्रीकृष्णाचे अंशिक विस्तारित रूप असलेला परमात्मा हा प्रत्येक देहामध्ये प्रत्येक जीवामध्ये हृदयस्थ असतो. जीवाला कधीही त्यानं एकटं सोडलेलं नाही आणि जीवसुद्धा त्या परमात्म्याचा अंश असल्या कारणाने संकटकाळी अतिशय निर्वाणीचं संकट जेव्हा येतं त्यावेळेस धावा करतो तो त्या परमात्म्याचाच. याचं आपण चिंतन केलं की ठेच लागली की आई ग म्हणतो, आईच्या लेवलला ते दुःख जातं. साप बघितला की बापरे म्हणतो, काठी घेऊन त्या सापाला मारण्याचं सामर्थ्य आईमध्ये नसतं महाराज. आणि अतिशय नैसर्गिक कोप जेव्हा होतो भूकंपासारखं वगैरे आम्ही अनुभवलं आहे किल्लारीचा भूकंप, तर त्यावेळेस माय आठवत नाही बाप आठवत नाही महाराज. त्यावेळेस धावा होतो फक्त त्या परमात्म्याचा. कारण परमात्म्याच्या ठिकाणी जीवाचा निस्सीम भाव असतो, श्रद्धा असते. फक्त मायेच्या आवरणामुळं त्यात अंतर पडलेलं असतं. ती नाड जोडली जावी. तो हा विठ्ठल बरवा, तो वरचा आणि हा हृदयस्थ, या दोघांचं ऐक्य व्हावं. ते ऐक्य झालं की मग तिथं काहीच करणे न लगे, तिथं काहीच करावं लागत नाही महाराज. हृदयस्थ असलेला परमात्मा सर्व मार्गाचा वाटाड्या बनतो. पण तितका भाव तितकी श्रद्धा त्याच्या ठिकाणी ठेवायला पाहिजे. बस ड्रायव्हर चालवत असतो, पण त्या ड्रायव्हरच्या ठिकाणी मधल्या बसलेल्या सगळ्या प्रवाशांचा विश्वास असतो की याला ज्याने नेमणूक केलेली आहे त्यानं याचा सर्व कस पाहून त्याची योग्यता पाहून त्याला त्या ठिकाणी स्टेअरिंगवर बसवलेला आहे. हा विश्वास प्रवाशांचा त्या भरती करणाऱ्या डिपार्टमेंटवर, त्या अधिकाऱ्यावर असतो. आणि म्हणून निसंकोच कुठल्याही प्रकारची भीती मनात न ठेवता अगदी सुखरूपपणे प्रवासी प्रवास करत असतात. तितका विश्वास आम्ही त्या परमात्म्यावर ठेवायला पाहिजे महाराज. तो हृदयस्थ जो बसलेला आहे तो त्याचा अंश आहे. त्याच्या संकेतानं जीवाच्या ठिकाणी तोही स्थित आहे आणि तो आहेच आहे. हा विश्वास एकदा आमच्या ठिकाणी आला आणि तो विश्वास येत नाही असं नाही. मी सांगितलं ना, ज्या ज्या वेळेस खडतर प्रसंग येतात त्यावेळेस परमात्म्याशिवाय दुसरा धावा मनुष्य करतच नाही महाराज. कारण मनुष्य योनी योग्यांची योनी आहे आणि योगी परमात्म्यापासून विभक्त कसे राहू शकतील. मुळात ते भक्तच आहेत. फक्त मायेचा असर आहे, मायेचे घातलेला तो कस आहे, परीक्षा आहे आणि ते भगवंतानीच नेमलेलं आहे. त्यातून आम्ही बाहेर आलो की मग अवघेची भरवे. अर्जुन कुरुक्षेत्री मोहामध्ये अडकला. तो मोह दूर व्हावा याकरता भगवंतांना उपदेश करावा लागला. 18 अध्याय
श्रीमद भगवद्गीतेचे सांगावे लागले तेव्हा अर्जुन म्हणतो, नष्टो मोहा स्मृतीत लब्धात त्वत्प्रसादात मयाच्युत स्थितोस्मी गतसंदेह. देवा शंकाच राहिलेली नाही आता. करीशे वचनम तव, तू सांगावं आणि मी ऐकावं. या समीकरणाप्रती, या विचारधारेवर अर्जुन आला की आता मला कळालं की तूच करता आहे. आणि हे आपल्याला कळावं महाराज. सगळ्या कर्माचा करता करविता तो एक परमात्माच आहे. आपण निमित्त मात्र आहोत. एक विश्वस्त म्हणून आपण नशिबी घातलेले कर्म पार पाडायचे असतात. विश्वस्त जसा असतो ना, म्हणायला सर्व अधिकार असतात परंतु त्याचं तिथं काहीच नसतं महाराज. रामायणातला प्रसंग, कुत्रा झोपलेला अंगणामध्ये, गोसावी भिक्षाम देही म्हणून हाक मारलं. कुत्र्यानं आपला धर्म जाणला, भुंकायला लागलं आणि गोसाव्याने दगड उचलला आणि त्याला मारला. भांडण प्रभू रामचंद्रापर्यंत गेलं. कुत्र्यानं घंटा वाजवली. कोण आलं आहे अपील घेऊन म्हणून पाहिलं तर कुत्रा. भगवंताने विचारलं, काय रे बाबा, काय तुझा प्रॉब्लेम काय? म्हणे, काय नाही महाराज, मी धन्याची चाकरी करत होतो आणि ती सेवा करत असताना मला कारण नसताना या संन्यस्तानं, या गोसावेनं मला धोंडा घातला आणि तो मला लागला. हा माझ्यावर अन्याय नाही का? मला न्याय पाहिजे. गोसाव्याला विचारलं, म्हटलं तो माझ्या अंगावर येईल, सुरक्षितता म्हणून मी त्याला मारलं. म्हटले, हो त्याला दोंडा मारला हे बरोबर आहे, पण त्याने त्याचे प्रामाणिकपणा म्हणून, त्याची सेवा म्हणून ते केलेलं कर्म आहे ना, मग याला सजा तर व्हायलाच पाहिजे. म्हणजे काय सजा करायची? प्रभूने विचारलं कुत्र्याला, तूच सांग म्हणे काय सेवा करायची, काय सजा करायची याला? काय नाही म्हणे, याला मठाधिपती बनवून टाका. अरे म्हणले, तू त्याला शाप देतो आहे का वरदान द्यायचं सांगतो आहे? म्हणलं, नाही महाराज, मी विचार करूनच बोलतो आहे राजे. म्हणले, असं कसं? म्हणला, पूर्वी मी मठाधिपतीच होतो, संस्थांचा प्रमुख होतो, आयुष्यभर प्रामाणिकपणे कर्म केलं, अजाणतेपणे कुठं चूक झाली माहीत नाही, ही योनी प्राप्त झाली. म्हणून यालासुद्धा मठाधिपतीच बनवा, हीच याच्याकरता योग्य शिक्षा असेल म्हणे. सांगायचं तात्पर्य इतकंच आहे महाराज की आम्ही त्रयस्थ म्हणून कुठलाही कारभार पाहायला पाहिजे. त्या ठिकाणी आसक्त होऊ नये. आणि आसक्ती हा तर जीवाचा मुख्य गुणधर्म आहे महाराज. विषय दिसला की आसक्ती निर्माण झालीच समजा. या विषया वाचून काही अनेक सर्वथा रम्याची नाही, ऐसा स्वभावची पाही इंद्रियांचा. इंद्रिय विषयाकडे धावतात, ते धावू नये याकरता मनाचा अंकुश इंद्रियावर असायला पाहिजे. आणि मनाचा अंकुश बसण्याकरताच हा सत्संग असतो. त्याकरताच प्रभुकृपा व्हावी लागते. आणि प्रभुकृपा होते ती सत्संगामुळे होते. गुरुकृपेमुळं प्रभूची कृपा होत असते. गुरुकृपा झाली की मग जीवाला बरोबर अध्यात्माचा मार्ग दिसतो. आणि आपलं कर्तव्य काय आहे, हक्कापेक्षा कर्तव्याप्रती मनुष्य जास्त जागृत होतो. आणि कुठल्याही देशात जेव्हा हक्कापेक्षा कर्तव्याची जाण नागरिकामध्ये जास्त असते, तो देश सुखी आणि समाधानानं नांदत असतो महाराज. म्हणून हृदयस्थ जो बसलेला आहे तो आमच्यावर अंकुश ठेवून आहे. तो पाहतो आहे. केलेलं कर्म कदाचित न्यायदेवतेच्या नजरेतून तुम्ही सुटालही, परंतु त्याच्या दृष्टीतून कधीही सुटत नाही. उपदृष्टा हनुमंता भरता भोगता महेश्वरा परमात्मेति चाप्युक्तो देहस्मिन् पुरुषः परा. ती पराशक्ती जी आहे, तो परमात्म्याचा जो परब्रह्माचा जो अंश आहे तो ब्रह्माबरोबर हृदयस्थ आहे. आणि तो तेव्हाच बाहेर पडतो ज्यावेळेस या देहाचा त्याग होतो. त्यावेळेस हे तीनही देहातून बाहेर पडतात. एक जीव, एक परब्रह्माचा अंश असलेला परमात्मा
आणि एक त्या जीवानं केलेलं कर्माचं गाठोडं, हे 3 घेऊनच तो बाहेर पडत असतो. या दोघं ब्रह्म आणि त्याचं कर्मफळ हे घेऊन परमात्मा बाहेर पडतो आणि त्या कर्मफळाप्रमाणे पुन्हा त्याला पुढचा देह, मग तो सुंदर असेल, कुरूप असेल, काळा असेल, गोरा असेल, ते बदलवण्याचा अधिकार जीवाच्या ठिकाणी नाही. कोळसा किती उगवला, किती उगवला, किती उगवला तरी तो मध्ये काळाच राहतो महाराज. तसं कर्मफळाचं आहे, ते तुम्ही कितीही दूर लोटायचा प्रयत्न केला तरी ते भोगूनच बाजूला. कर्मफळानुसार जर रंग तुमचा काळा लिहिलेला असेल, तुम्ही कितीही घासलं तरी तो गोरा होऊच शकत नाही. सांगायचं तात्पर्य हेच आहे की कर्मफळाप्रमाणे आम्हाला प्राप्त परिस्थिती, वर्तमानामध्ये असलेली स्थिती प्राप्त झालेली असते. म्हणून त्याचा त्रागा करू नये. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. संचितात जे आहे ते देवादिकांना चुकलं रे, आम्हाला कुठून चुकणार. म्हणून आढेवेढे न घेता, मन कुत्सित न करता, उद्वेग न करता, निमूटपणे प्रासादिक रूपानं आलेलं सुख किंवा दुःख आम्ही जेव्हा भोगतो, परमात्म्याचा प्रसाद म्हणून आम्ही जेव्हा तो उपभोगतो, त्यावेळेस तो मध्ये अंतस्थ हृदयस्थ बसलेला सुद्धा प्रसन्न राहतो की मी दिलेला संकेत. कसं आहे, मोठ्याने सांगितलेलं काम लहानाने केलं की मोठ्याला आपोआप संतोष होतो. तसं तो हृदयस्थ परमात्मा संतुष्ट होतो आणि चित्ताच्या ठिकाणी आनंद आणि समाधान याची छटा चेहऱ्यावर उमटल्याशिवाय राहत नाही महाराज. संपूर्ण जीवन हे योग्यासारखं होऊन जातं. आलं आहे, भोगायचं आहे, भोगून पार पाडायचं आहे. सहज विचारानं जेव्हा आम्ही जीवन जगायला लागतो, आलेलं दुःख आमच्याच कर्माचं फळ आहे आणि ते आम्हालाच भोगायचं आहे असा मनाचा निर्धार करून प्रासादिक स्वरूपानं, अगदी भगवंताचा प्रसाद म्हणून आम्ही जेव्हा आलेला प्रसंग स्वीकारतो, त्यावेळेस निश्चित त्या दुःखाची, त्यापासून निर्माण होणारं सुखसुद्धा आम्हाला उन्मत्त होऊ देत नाही किंवा आलेलं दुःख आम्हाला खचू देत नाही. कारण आमचंच फळ आहे आणि ते आपण कबूलही करतो. कुण्या जन्माचं पाप आहे हे आमच्या नशिबी आलं, आपल्याच कर्माचं फळ असतं महाराज. आणि जेव्हा आम्ही ते मुकाटपणे आणि प्रसन्न चित्तानं भोगतो, अगदी दुःख असेल तरीसुद्धा, तरी त्या परमात्म्याला आनंद होत असतो. म्हणून हृदयस्थ परमात्म्याची नाडी, त्याच्याशी असलेला संबंध आम्ही जेव्हा ऐक्यामध्ये करतो, त्याच्याशी एकरूप होतो, त्यावेळेस निश्चित आलेल्या सुखदुःख या उपाधी आम्हाला विचलित करू शकत नाही. यावर भाष्य करत असताना माऊली ज्ञानेश्वरी 8वा अध्याय 53 क्रमांकाच्या ओळी म्हणतात, तया नावगा अधियज्ञो ऐसे बोलिला जव सर्वज्ञो तव अर्जुन अतिप्राज्ञो तया पाहतले ते. अर्थात त्यालाच आदियज्ञ असे नाव आहे. आपण आता जे चिंतन केलं, सर्वे सर्वा जो आहे त्याच्या प्रसन्नतेकरता आपण आपलं वर्तन त्याला आवडेल तसं करायला पाहिजे. आम्हाला आवडतो तसं वागतं तसं नाही महाराज. भगवंताला आमची गोचिड भक्ती आहे हो. गोचिड कशी आहे, गोचिडा आवडे म्हशी परी गोचिड नावडे तिशी. गोचिडाला म्हैस आवडते कारण निवांत असते, त्याला रक्ताचं शोषण आरामशीर करता येतं. पण म्हशीला गोचिड आवडतं का? नाही महाराज. तसं आहे, आम्ही जी भक्ती करतो ती भगवंताला आवडायला पाहिजे. म्हणून हृदयस्थ जो परमात्मा आहे तो प्रसन्न कसा राहील, तो अधियज्ञ जो आहे, जो परमात्मा आहे तो प्रसन्न कसा राहील याची आम्ही काळजी घ्यायला पाहिजे. म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतात, तया नावगा अधियज्ञो, त्यालाच अधियज्ञो असं नाव आहे अर्जुना. आणि असे ज्या वेळेस सर्वज्ञ श्रीकृष्ण बोलतात, तोच हा महाबुद्धिमान असा जो अर्जुन आहे, तो अर्जुन तो सुद्धा प्रसन्न झाला की वा, काय भगवंताने आपल्याला प्रसन्न राहण्याची क्लिक दिली या ठिकाणी, काय मार्ग सांगितला. कसं आहे, आमचं हित ज्यात आहे
आणि खरोखरच ते अंतःकरण जेव्हा स्वीकारतं त्यावेळेस उपदेशकर्ता जो असतो त्याच्याविषयी मनामध्ये आपोआप आदर निर्माण होत असतो महाराज. तेच या गुरु शिष्याच्या बाबतीत घडत आहे. भगवंताने एक एक तत्त्वज्ञान सांगावं आणि ते आत्मसात करून अर्जुनाने प्रसन्न व्हावं. आत बसलेला मोह, आत बसलेली माया ही आपोआप थोड्या याच्यानं नष्ट व्हायला लागली महाराज. भगवंत अर्जुनाला ते सांगता माऊली या वहीमध्ये तेच वर्णन करतात. तया नावगा अधियज्ञो ऐसे बोलिला जव सर्वज्ञो तव अर्जुन अतिप्राज्ञो तया पातले ते. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताबाई की जय.